हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 23 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करूया. नुकतेच कोणत्या लेखकाने त्यांच्या तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 जिंकून इतिहास रचला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए, यांग शुआंग जी. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढील प्रश्न. नुकतेच परराष्ट्र मंत्रालयाने डॉक्टर अजय कुमार यांची कोणत्या देशात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणजेच हाय कमिशनर म्हणून नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, युगांडा. हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि इटली या दोन्ही देशांनी कोणत्या वर्षाला संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणजेच इयर ऑफ कल्चर अँड टुरिझम म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, 2027 हे वर्ष. बघूयात पुढील प्रश्न. NCDEX द्वारे सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह रेन मुंबई हे खालीलपैकी कोणत्या राज्याशी आणि शहराशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र मुंबई. ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र मुंबई हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढील प्रश्न. भारताचे दिग्गज क्रीडा प्रशासक भारत सिंग चौहान यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी 2026 ते 2030 या कार्यकाळासाठी पुनर्निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, कॉमनवेल्थ चेस असोसिएशन. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हणजेच FAOने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, ॲग्रिकोला मेडल. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर याविषयीचे अधिक की पॉईंट्स आपण बघूयात. अन्न सुरक्षा मजबूत करणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत पंतप्रधानांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा पुरस्कार मिळवणारे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी 2008 माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने अधिकृत शासकीय कामांसाठी म्हणजेच ऑफिशियल यूजसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करणारा मोठा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, ओडिसा. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढील प्रश्न. युनेस्कोच्या सर्वेक्षणात जगातील दुसरी सर्वात लांब अखंड भिंत म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली कुंभलगड किल्ल्याची भिंत भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राजस्थान. या राज्यात ही भिंत स्थित आहे. तर याच्याविषयी अधिक की पॉईंट्स जाणून घेऊयात. कुंभलगड किल्ल्याची ही भव्य आणि अभेद भिंत सुमारे 36 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची असून ती संपूर्ण किल्ल्याला वेढून आहे. चीनच्या भिंतीनंतर म्हणजेच ग्रेट वॉल ऑफ चायना ही जगातील दुसरी सर्वात मोठी भिंत ठरलेली आहे. बघूयात पुढील प्रश्न. ऑल टाईम फेवरेट फ्रेंडशिप स्टोरीज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी, रस्किन बॉन्ड. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढील प्रश्न. 21 मे 2026 रोजी पार पडलेल्या अंतिम सामन्यात कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग 2025-26 चे विजेतेपद जिंकून आपला 22 वर्षांचा राष्ट्रीय लीगचा दुष्काळ संपवला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, ईस्ट बंगाल FC. ऑप्शन क्रमांक सी, ईस्ट बंगाल FC. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. याच्याविषयी अधिक की पॉईंट्स जाणून घेऊयात. ईस्ट बंगालने तब्बल 22 वर्षांनंतर 2004 मधील नॅशनल फुटबॉल लीगनंतर देशातील सर्वोच्च राष्ट्रीय लीगचे विजेतेपद पटकावले आहे. महत्त्वाचे पुरस्कार बघूयात. ईस्ट बंगालच्या युसुफ एझेजारीला गोल्डन बूट सर्वाधिक गोलसाठी आणि मिगुएल फिगुएराला गोल्डन बॉलसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे. मुख्य प्रशिक्षक होते ऑस्कर ब्रुझन. यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने हा चमत्कार केला आहे. पुढील प्रश्न बघूयात.
कोणत्या राज्य सरकारने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंसाठी 8 कोटी रुपयांची भव्य विशेष बक्षीस योजना स्पेशल रिवॉर्ड स्कीम जाहीर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे पश्चिम बंगाल या राज्याने ही स्पेशल रिवॉर्ड स्कीम जाहीर केला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारत आणि इतर काही देशांमध्ये ऐतिहासिक परंपरेनुसार राष्ट्रकुल दिन म्हणजेच कॉमनवेल्थ डे कोणत्या विशिष्ट दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी 24 मे रोजी राष्ट्रकुल दिन म्हणजेच कॉमनवेल्थ डे हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न, जागतिक कासव दिन म्हणजेच टर्टल डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 23 मे रोजी जागतिक कासव दिन हा साजरा केला जातो. होत्या आजच्या दिवशीच्या म्हणजे 23 मे 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.